नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास फाईंडमध्ये. मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 सराव पेपर क्रमांक आहे आजचा 11वा. एकूण 10 सराव पेपर झालेले आहेत. प्लेलिस्ट चॅनलवर तयार केलेली आहे. ते जर बघितले नसाल तर ते पण बघून घ्या. एकूण प्रश्न आहेत 40. पहिले पाहणार आहे सामान्य ज्ञान. एकूण प्रश्न 20. पहिला प्रश्न आहे, भारतीय संविधानाचे संरक्षक असे कोणाला म्हटले जाते? राष्ट्रपती, सुप्रीम कोर्ट, लोकसभा, मंत्रिमंडळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुप्रीम कोर्ट. पुढचा प्रश्न आहे, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नियुक्तीशी संबंधित तरतूद कोणत्या कलमात दिली आहे? कलम 124, कलम 217, कलम 214, कलम 143. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, कलम 217. पुढचा प्रश्न आहे, खाली दिलेल्यापैकी कोणती नदी भारतात उगम पावत नाही? लुनी नदी, गंगा नदी, ब्रह्मपुत्र नदी, चिनाब नदी. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, ब्रह्मपुत्र नदी. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांबीची नदी असलेली गंगा नदीची लांबी किती आहे? 1520 किलोमीटर, 2525 किलोमीटर, 1625 किलोमीटर, 2025 किलोमीटर. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 2, 2525 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, वनस्पती कोणत्या प्रक्रियेने अन्न तयार करतात? प्रकाश संश्लेषण, श्वसन, उत्सर्जन, वरील सर्व. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 1, प्रकाश संश्लेषण. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनी प्रवास करू शकत नाही? वायू, निर्वात, द्रव, घन. तर ध्वनी प्रवास करू शकत नाही निर्वातमधून. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यपालपदी खालीलपैकी कोण आहे? फागू चौहान, आचार्य देवव्रत, विष्णू देव वर्मा, कलराज मिश्रा. तर महाराष्ट्राच्या राज्यपालपदी आहेत विष्णू देव वर्मा. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पहिली महिला प्रधानमंत्री कोण होत्या? तर भारताच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री होत्या इंदिरा गांधी. पुढचा प्रश्न आहे, पेड्डा पंडुगा हा उत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न, कथक हे नृत्य भारतातील कोणत्या राज्याशी संबंधित आहे? केरळ, उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश. तर कथक आहे उत्तर प्रदेश. जर प्रश्न आला कथकली तर ते असणार आहे केरळ. पुढचा प्रश्न आहे, सारे जहाँ से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत कोणी लिहिले आहे? रवींद्रनाथ टागोर, बंकिमचंद्र चटर्जी, मोहम्मद इक्बाल खान, अब्दुल गफार खान. योग्य उत्तर आहे मोहम्मद इक्बाल, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न आहे, राज्य उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्त झालेल्या पहिल्या महिला कोण होत्या? फातिमा बीबी, कल्पना चावला, द्रौपदी मुर्मू, लीला सेठ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, लीला सेठ. पुढचा प्रश्न आहे, 1 मेला महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो. त्याचबरोबर आणखी कोणते राज्य आपला स्थापना दिवस साजरा करतं? गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, गुजरात. पुढचा प्रश्न आहे, लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यासाठी उमेदवाराचे कमीत कमी वय किती असणे आवश्यक आहे? 18 वर्ष, 25 वर्ष, 35 वर्ष, 21 वर्ष. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 25 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, दिल्ली भारताची राजधानी कधी झाली? 1911, 1935, 1947, 1950. तर दिल्ली भारताची राजधानी झाली 1911.
11. पुढचा प्रश्न आहे, चिपको आंदोलन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? शेतकरी आंदोलन, पशुसंवर्धन, खनिज उत्खनन, वनसंवर्धन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वनसंवर्धन. पुढचा प्रश्न आहे, सर्वात हलका वायू खालीलपैकी कोणता आहे? हेलियम, ऑक्सिजन, हायड्रोजन, नायट्रोजन. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हेलियम. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 3, हायड्रोजन. हायड्रोजन नंतर आहे हेलियम. पुढचा प्रश्न आहे, सर्व योग्य दाता रक्तगट खालीलपैकी कोणता आहे? ए, बी, ए बी, ओ. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक 4, ओ. हा रक्तगट सर्व योग्य दाता आहे आणि सर्व योग्य ग्राही जर विचारलं तर उत्तर असणार आहे ए बी. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या गोलमेज परिषदेत सहभागी झाले होते? पहिली, दुसरी, तिसरी, वरील सर्व. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3ही गोलमेज परिषदेमध्ये सहभागी झाले होते, म्हणून उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, वरील सर्व गोलमेज परिषदेत. पुढचा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील किती टक्के लोकसंख्या शहरी भागात राहते? तर महाराष्ट्रातील एकूण शहरी भागात राहणारी लोकसंख्या आहे 45.2%, पर्याय क्रमांक 4. यानंतर मराठी व्याकरण एकूण प्रश्न 10. पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द फूल या शब्दाचा समानार्थी नाही? पुष्प, सुमन, कुसुम, वल्लरी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वल्लरी. पुढचा प्रश्न आहे, रामबाण या शब्दाचा समानार्थी असलेला शब्द खालीलपैकी कोणता आहे? धारदार शस्त्र, योग्य उपाय, युद्धशास्त्र, अग्निबाण. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, योग्य उपाय. पुढचा प्रश्न आहे, तेजी या शब्दाचा योग्य विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? सतेज, निस्तेज, मंदी, वरील सर्व. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मंदी. तेजी, मंदी. पुढचा प्रश्न आहे, सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? सरळ, तेजस्वी, प्रगती, तीव्र. तर सौम्याचा विरुद्धार्थी शब्द आहे तीव्र, पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, दुधात मीठ कालवणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायातून निवडा. एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे, एखादे काम साध्य करणे, दुधाची चव बदलावणे, दूध नासणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, एखाद्याच्या बसलेल्या घडीचा विचका करणे. पुढचा प्रश्न आहे, पाठ राखणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ खालील पर्यायातून निवडा. पाठीमागे चालणे, मदत करणे, पाठीमागून हल्ला करणे, पाठीमागून येणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मदत करणे. पुढचा प्रश्न आहे, आरती प्रभू या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? नाधो महानोर, नाचिकेडकर, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, वामन नारायण टिळक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, चिंतामण त्र्यंबक खानोलकर. पुढचा प्रश्न आहे, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. गुणवाचक, आवृत्तीवाचक, पूर्णांकवाचक, क्रमवाचक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, क्रमवाचक. पुढचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण अर्धस्वर किती आहेत? 4, 5, 8, 3. तर मराठी वर्णमालेत अर्धस्वर आहेत 4, पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, साहित्य सम्राट या टोपण नावाने खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? नाधो महानोर, नचिकेडकर, चिंतामण त्र्यंबक खानोलकर, वामन नारायण टिळक.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नचिकेळकर. यानंतर कम्प्युटर प्रश्न, एकूण प्रश्न 10. पहिला प्रश्न, खालीलपैकी काय ऑफिस पॅकेजचा भाग नाही? WPS ऑफिस, क्वांटम, लिबर ऑफिस, MS ऑफिस. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 क्वांटम. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते एक डाटाबेस सॉफ्टवेअर नाही? MS एक्सेस, ओरॅकल, फॉक्स प्रो, MS वर्ड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 MS वर्ड. पुढचा प्रश्न आहे, इंटिग्रेटेड सर्किटचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे? बिल गेट्स, चार्ल्स बेबेज, जॅक किल्बी, हर्मन हॅलोरिथ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जॅक किल्बी. पुढचा प्रश्न आहे, ऑपरेटिंग सिस्टीम ही प्रोग्राम आणि कशा दरम्यान मध्यस्थ म्हणून काम करते? युटिलिटीज, इथरनेट, युजर इंटरफेस, हार्डवेअर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 हार्डवेअर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी काय आउटपुट डिव्हाइसचे उदाहरण आहे? प्रिंटर, मॉनिटर, बोथ प्रिंटर अँड मॉनिटर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 प्रिंटर अँड मॉनिटर. पुढचा प्रश्न आहे, बायनरी नंबरचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे? 1 आणि 10, 0 आणि 1, 1 आणि 2, 0 आणि 10. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 0 आणि 1. पुढचा प्रश्न आहे, फाइंड डायलॉग बॉक्स ओपन करण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे? Ctrl+Alt+F, Tab+F, Ctrl+F, Alt+F. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 Ctrl+F. पुढचा प्रश्न आहे, कम्प्युटर शटडाऊन करण्यासाठी शॉर्टकट की कोणती आहे? Alt+F2, Alt+F8, Alt+F6, Alt+F4. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 Alt+F4. पुढचा प्रश्न आहे, पहिले कॉम्प्युटर नेटवर्क कोणते आहे? ARPANET, LAN, WAN, PAN. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ARPANET. पुढचा प्रश्न आहे, रॅम रँडम ॲक्सेस मेमरी कोणत्या प्रकारची मेमरी आहे? व्हर्च्युअल मेमरी, ओलाटाईल मेमरी, नॉन ओलाटाईल मेमरी, कॅचे मेमरी. तर रॅम आहे ओलाटाईल मेमरी, पर्याय क्रमांक 2. तर हा होता आजचा 11वा सराव पेपर. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.